Today we will learn about एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल्स. आज आपल्याला या ठिकाणी काय पाहायचं आहे, मेटलचं एक्स्ट्रॅक्शन कसं केलं जातं, म्हणजे मेटल हा वेगळा कसा केला जातो त्याच्या कॉन्सन्ट्रेटेड ओअर्सपासून. लक्षात. तर या ठिकाणी मेटल्सचे तीन आपण रिॲक्टिव्हिटी सिरीजमध्ये मेटल काय पाहिले होते, तीन प्रकारचे मेटल्स पाहिले होते. कोणकोणते सिरीजमध्ये पाहिले होते. पहिला मेटल पाहिला होता कोणता, हायली रिॲक्टिव्ह मेटल, दॅट इज द हायली रिॲक्टिव्ह मेटल. सेकंड पाहिला होता त्याच्या खालीच रिॲक्टिव्हिटी सिरीजमध्ये कोणता, मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल. मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल म्हणजे कोणता, मीडियम रिॲक्टिव्ह मेटल. त्याच्यानंतर पाहिला होता आपण लास्ट वन, शेवटी नंतरचा कोणता पाहिला होता, शेवटचा आपण कोणता मेटल पाहिला होता, तर एक्स्ट्रॅक्शन ऑफ म्हणजेच लेस रिॲक्टिव्ह मेटल. आपण लेस रिॲक्टिव्ह मेटल हाही पाहिला होता. मग यामध्ये हा जो लेस रिॲक्टिव्ह मेटल, आता हे तिन्ही प्रकारचे जे मेटल आहेत हे मेटल काय करायचे आहेत आपल्याला या ठिकाणी, त्याच्या कॉन्सन्ट्रेटेड ओअर्सपासून वेगळे करायचे. वेगळे करण्यासाठी त्याच्या काय दिलं त्या ठिकाणी पहा, हा हायली रिॲक्टिव्ह मेटलमध्ये इन्क्लूड केलेला आहे ॲल्युमिनियम. त्याच्यानंतर काही मेटल्स लेस मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटलमध्ये आहेत आणि काही मेटल्स हे लेस रिॲक्टिव्ह मेटलमध्ये आहेत. पाहूया आपण या ठिकाणी. पहिली मेथड आपल्याला पाहायचे एक्स्ट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियमच्यामध्ये एक्स्ट्रॅक्शन ऑफ रिॲक्टिव्ह मेटल. रिॲक्टिव्ह मेटल कसे एक्स्ट्रॅक्ट केले जातात हे या ठिकाणी आपण पाहूया. द मेटल्स ऑफ द टॉप मेटल्स ॲट द टॉप ऑफ द रिॲक्टिव्हिटी सिरीज आर हायली रिॲक्टिव्ह. म्हणजे या ठिकाणी रिॲक्टिव्हिटी सिरीजमध्ये त्याच्या टॉपला सिरीजमध्ये मेटलच्या रिॲक्टिव्हिटीच्या सिरीजमध्ये टॉपला कोणते मेटल असतात, हायली रिॲक्टिव्ह मेटल असतात. देअर रिॲक्टिव्हिटी डिक्रीजेस डाऊन अ सिरीज. जसं जसं आपण सिरीजमध्ये खालच्या बाजूला येऊया, वरून खाली येऊया, तेव्हा त्याची रिॲक्टिव्हिटी काय होत जाते, रिॲक्टिव्हिटी काय होत जाते, डिक्रीज होत जाते. खाली जेव्हा येतो आपण सिरीजमध्ये, जेव्हा खाली खाली येतो, वरून खाली येतो, तेव्हा त्याची रिॲक्टिव्हिटी काय होत जाते, डिक्रीज होत जाते. आता या ठिकाणी फॉर एक्झाम्पल पोटॅशियम, सोडियम, ॲल्युमिनियम आर रिॲक्टिव्ह मेटल्स. पोटॅशियम, सोडियम आणि ॲल्युमिनियम हे काय टॉपला आहेत, म्हणून ते कसे आहेत, हायली रिॲक्टिव्ह मेटल आहेत. देन रिॲक्टिव्ह मेटल्स हॅव लार्ज कॅपॅसिटी टू फॉर्म अ कॅशायन बाय लुझिंग द इलेक्ट्रॉन्स इन देअर आउटरमोस्ट सेल. म्हणजेच टॉप सिरीजमध्ये टॉपमध्ये असणारे जे एलिमेंट्स असतात हे कसे असतात, या ठिकाणी त्याची कॅपॅसिटी लार्ज कॅपॅसिटी असते. कशाची कॅपॅसिटी असते, लार्ज कॅपॅसिटी, कॅशायन तयार करण्याची. म्हणजे ती इझिली काय करतात, इलेक्ट्रॉन डोनेट करतात, लॉस करतात. म्हणजेच इलेक्ट्रॉन लॉस करण्याची कॅपॅसिटी फास्ट असते त्यांची. ते लवकर पटकन काय करतात, इलेक्ट्रॉन डोनेट करून टाकतात. म्हणजे त्याच्या शेवटच्या ऑर्बिटमध्ये असणारे फ्री इलेक्ट्रॉन जे असतात ते इझिली काय करतात, डोनेट करतात. का डोनेट करतात, बिकॉज न्यूक्लिअर फोर्स इज लेस ऑन दॅट इलेक्ट्रॉन. लक्षात. म्हणजे त्या इलेक्ट्रॉनवरती कसा असतो, लेस काय असतो, म्हणजेच या ठिकाणी इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्स असतो, कमी असतो त्याच्यामध्ये. त्यामुळे ती इझिली काय करतात, डोनेट करतात. आणि म्हणून त्यावरती काय येत असतो, कोणता चार्ज येतो, कॅशायन येत असतो. म्हणजेच या ठिकाणी तो कॅशायन कशा पद्धतीनं फास्ट क्रिएट होत असतो इन देअर आउटरमोस्ट सेल. फॉर एक्झाम्पल रिॲक्टिव्ह मेटल्स रिॲक्ट व्हिगरसली विथ डायल्यूट ॲसिड. आता व्हिगरसली म्हणजे कसा, फास्ट. म्हणजे डायल्यूट ॲसिडसोबत हे फास्ट रिॲक्ट होतात मेटल. आपण पाहिलं मेटलच्या काही केमिकल प्रॉपर्टीज पाहिल्या होत्या, मेटलच्या केमिकल प्रॉपर्टीज पाहिल्या होत्या. त्या केमिकल प्रॉपर्टीजमध्ये जेव्हा आपण मेटल ॲसिडसोबत रिॲक्ट करतो, ॲसिडसोबत रिॲक्ट केल्याच्यानंतर कोणकोणते प्रोडक्ट तयार होतात, विच प्रोडक्ट्स, मेटल सॉल्ट अँड हायड्रोजन गॅसेस इव्हॉल्व्ड. म्हणजे या ठिकाणी आपल्याला मेटलचा सॉल्ट बाहेर पडतो आणि काय होतं या ठिकाणी, हायड्रोजन गॅस बाहेर पडतो. म्हणजे मेटल सॉल्ट आणि हायड्रोजन गॅस पहा या ठिकाणी तेच सांगितलेलं आहे. द रिॲक्टिव्ह मेटल रिॲक्ट विगरसली विथ डायल्यूट ॲसिड अँड टू गिव्ह द हायड्रोजन गॅस, आणि हायड्रोजन गॅस मिळतो आपल्याला. देन हायली रिॲक्टिव्ह मेटल्स बर्न्स बाय रिॲक्टिंग विथ ऑक्सिजन फ्रॉम एअर ॲट रूम टेम्परेचर अँड देअर एक्स्ट्रॅक्शन हॅज टू बी डन बाय द इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन. आता या ठिकाणी काय सांगितलं त्यांनी, हायली रिॲक्टिव्ह मेटल हे काय होतात, इन्व्हायरमेंटमध्ये असणाऱ्या किंवा एअरमध्ये असणाऱ्या ऑक्सिजनसोबत पटकन रिॲक्ट होतात, फास्ट रिॲक्ट होतात. तुम्हाला माहिती आहे, आपण सोडियम मेटल जर इन्व्हायरमेंटमध्ये जर ठेवला तर तो काय होतो, एअरमध्ये असणाऱ्या ऑक्सिजनसोबत काय होतो, फास्ट रिॲक्ट होतो, म्हणजेच बर्न होतो. लक्षात. पोटॅशियमही तसंच आहे. म्हणजे या ठिकाणी जे हायली रिॲक्टिव्ह मेटल असतात हे काय होतात, या ठिकाणी फास्ट रिॲक्ट होतात, कशासोबत, ऑक्सिजनसोबत.
ऑक्सिजनसोबत फास्ट रिॲक्ट होतात आणि त्यानंतर मग अशा प्रकारच्या मेटलला, हायली रिॲक्टिव्ह मेटलला जर आपल्याला काय करायचं असेल, एक्स्ट्रॅक्ट जर करायचं असेल कशापासून, कॉन्सन्ट्रेटेड ओअरपासून, तर त्यासाठी एकच मेथड आहे, ती म्हणजे इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन. आता इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन म्हणजे काय, तुम्हाला एकच मेथड आहे, ती म्हणजे इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन. तुम्हाला गेल्या वर्षी झालेले हे, त्यालाच म्हणतो आपण इलेक्ट्रोलिसिस. काय म्हणतो त्याला आपण, इलेक्ट्रोलिसिस मेथड. इलेक्ट्रोलिसिस मेथडमध्ये काय केलं जातं, 2 इलेक्ट्रोड घेतो आपण, बरोबर आहे. ते 2 इलेक्ट्रोड एका बीकरमध्ये अरेंज करतो. समजा या ठिकाणी हा एक बीकर आहे, याच्यामध्ये इलेक्ट्रोड टाकले आपण, याला कॅथोड आणि ॲनोड म्हणतात, बरोबर आहे. हे कॅथोड आणि ॲनोड आपण सर्किटला कनेक्ट केले. कशाला कनेक्ट केले, सर्किटला कनेक्ट केले. सर्किटला कनेक्ट केल्याच्या नंतर हे पहा, सर्किटला कनेक्ट केल्याच्या नंतर याच्यामध्ये आपण या बीकरमध्ये टाकले. बीकरमध्ये टाकल्याच्या नंतर बीकरमध्ये काय टाकलेलं आहे, सोल्युशन टाकलेलं आहे. कोणतं सोल्युशन आहे, इलेक्ट्रोलायटिक, म्हणजे त्याला इलेक्ट्रोलाइट्स म्हणतो, त्याला आपण इलेक्ट्रोलाइट म्हणतो. मग इलेक्ट्रोलाइट कोणकोणतं आहे, तर फॉर एक्झाम्पल सोडियम क्लोराईड असेल, हे सोल्युशन घेतलं समजायचं, किंवा मॅग्नेशियम क्लोराईड असेल, मॅग्नेशियम क्लोराईड असेल MgCl2. म्हणजे अशा प्रकारचे जे कंपाऊंड असतात, या ठिकाणी आपण काय करतो, हे कंपाऊंड इलेक्ट्रोलॅटिक रिडक्शनने किंवा इलेक्ट्रोलिसिस मेथडने काय केले जातात, वेगळे केले जातात. म्हणजे याच्यातून इलेक्ट्रिसिटी पास केली की या ठिकाणी काय होतं, हा पॉझिटिव्ह आहे आणि हा निगेटिव्ह आहे. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, हा पॉझिटिव्ह, याला कॅथोड म्हणतो, निगेटिव्ह इलेक्ट्रोडला काय म्हणतो, कॅथोड म्हणतो, आणि पॉझिटिव्ह इलेक्ट्रोडला आपण ॲनोड म्हणतो. मग या ठिकाणी हा कॅथोड आणि हा ॲनोड, तर या ठिकाणी पहा, सोडियम क्लोराईड जर घेतलेला असेल तर क्लोरीन हा कुठे जाईल, मग कॅथोडवरती जाईल. कारण कॅथोडकडून तो काय करतो, कॅथोडला इलेक्ट्रॉन देऊन टाकतो, आणि सोडियम काय करतो, क्लोरीन काय करतो, ॲनोडला इलेक्ट्रॉन देऊन टाकतो, आणि सोडियम काय करतो, कॅथोडकडून एक इलेक्ट्रॉन घेऊन टाकतो, एक इलेक्ट्रॉन. हे म्हणजे सोडियम आणि क्लोरीन, हा सोडियमने कुणाला इलेक्ट्रॉन दिलेला असतो, क्लोरीनला, आणि क्लोरीनने काय केलेलं असतं, सोडियमकडून एक इलेक्ट्रॉन घेतलेला असतो. म्हणून सोडियमवरती पॉझिटिव्ह चार्ज आलेला असतो आणि क्लोरीनवरती निगेटिव्ह चार्ज आलेला असतो. आलं लक्षात. म्हणजे या ठिकाणी मग इथे बॉन्ड ब्रेक होतात, पण ते बॉन्ड ब्रेक कसे होत नाहीत, हे एकमेकांना असतात. आता सोडियमने कुणाला दिलं आहे, क्लोरीनला दिलं आहे, तर क्लोरीन हा वापस देत नाही याला. मग क्लोरीन कुणाला वापस देतो, या ॲनोडला देतो. काय करतो, क्लोरीन हा कुणाला देतो, कारण क्लोरीनवरती निगेटिव्ह चार्ज आहे, बरोबर आहे, आणि या इलेक्ट्रोडवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे. म्हणजे हे अट्रॅक्ट होतात, अपोजिट चार्जेस, याच्यामधला बॉन्ड ब्रेक होतो, अपोजिट चार्जेस अट्रॅक्ट होतात. अट्रॅक्ट झाले की हा क्लोरीन काय करतो, याने कुणाकडून घेतलेला इलेक्ट्रॉन असतो, सोडियमकडून. मग हा सोडियमकडून घेतलेला इलेक्ट्रॉन हा ॲनोडला देऊन टाकतो. आलं लक्षात, ॲनोडला देतो आणि इथून फ्लोईंग होते, अशा पद्धतीने निघते, आणि Cl2च्या फॉर्ममध्ये या ॲनोडवरून तो निघून जातो. लक्षात. मग सोडियम राहिला, सोडियमवरती पॉझिटिव्ह चार्ज आहेत, कारण त्याने इलेक्ट्रॉन दिलेले आहेत, तर क्लोरीनने तर याला इलेक्ट्रॉन वापस दिले नाहीत. मग कुणाकडून घेतो, हा इथे याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, पण कॅथोडवरती निगेटिव्ह चार्ज आहे. मग हा कॅथोडकडे अट्रॅक्ट होतो. कुठे जातो तो, कॅथोडकडे अट्रॅक्ट होतो, आणि कॅथोडकडे अट्रॅक्ट झाल्याच्या नंतर कॅथोड काय करतो, हा या सोडियमला एक इलेक्ट्रॉन त्याला देऊन टाकतो, आणि देऊन टाकल्याच्या नंतर याच्यावरती हा काय होतो, मग पॉझिटिव्ह चार्ज होता तो न्यूट्रल होऊन जातो, आणि इथे तो स्टिक होतो. मग या कॅथोडवरती स्टिक होतो. लक्षात, तसंच राहतो सॉलिडच्या फॉर्ममध्ये हो, लक्षात. आणि ह्या गॅसेसच्या फॉर्ममधून ॲनोडवरून निघून जातो क्लोरीन. म्हणजे दिस इज द इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन किंवा इलेक्ट्रोलिसिस याला म्हणतात. लक्षात. म्हणजे अशा पद्धतीनं मग ही रिॲक्शन आपल्याला या ठिकाणी ॲनोडवरती कशी होते आणि कॅथोडवरती कशी होते ते आपल्याला या ठिकाणी पाहायचे. या ठिकाणी पहा, सोडियम क्लोराईडची ॲनोडवरची रिॲक्शन आणि कॅथोडवरची रिॲक्शन पहा. कॅथोडवर सोडियम येतो, या ठिकाणी कॅथोडवर काय येतो, या ठिकाणी आपण काय सांगितलं, सोडियमवरती काय येतो, सोडियम कुठे जातो, कॅथोडकडे जातो, कारण कॅथोडकडे कोणता चार्ज असतो, निगेटिव्ह चार्ज असतो. मग कॅथोडकडे आल्याच्या नंतर पहा, कॅथोड काय करतो, एक इलेक्ट्रॉन सोडियमला देऊन टाकतो. हा इलेक्ट्रॉन कुठून आलेला आहे, कॅथोडकडून आलेला आहे, कुणाकडे, सोडियमकडे.
आणि कॅथोडने सोडियमला एक इलेक्ट्रॉन दिला की त्याच्यावरचा पॉझिटिव्ह चार्ज काय होऊन जातो, निघून जातो. काय म्हणजे तो न्यूट्रल होतो. इथे न्यूट्रल झाला. दिस इज द रिडक्शन रिॲक्शन. तुम्हाला तिसऱ्या चॅप्टरमध्ये, तिसरा चॅप्टर आहे ना, हो बरोबर आहे, केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन, त्याच्यामध्ये तुम्हाला ऑक्सिडेशन रिडक्शन झालेले बघा फेरसचं. म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज वाढले की काय झालं, ऑक्सिडेशन म्हणतो त्याला आपण, आणि पॉझिटिव्ह चार्ज कमी झाले की त्याला काय म्हणतो आपण, रिडक्शन म्हणतो. ही रिॲक्शन तुम्हाला तिथे झालेली. त्याच्यानंतर ॲनोडवरती कोणती रिॲक्शन होते मग, सोडियम क्लोराईडचं जर इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन जर केलं तर ॲनोडवरती कोणती रिॲक्शन होते, तर या ठिकाणी पहा काय करतो, क्लोरीनवरती कोणते चार्ज आहेत, दोन निगेटिव्ह चार्ज, कारण Cl2च्या फॉर्ममध्ये असतो. क्लोरीन हा काय होतो, कारण सोडियमपासून निघाला ना, तो वेगळा झाला की तो Cl2च्या फॉर्ममध्ये येतो. कोणत्या फॉर्ममध्ये येतो, Cl2च्या फॉर्ममध्ये. मग Cl2च्या फॉर्ममध्ये आल्याच्या नंतर त्याच्यावरती 2 इलेक्ट्रॉन असतात, 2 क्लोरीनवरती 2 निगेटिव्ह चार्ज असतात. मग 2 निगेटिव्ह चार्ज असले की याचा अपोजिट इलेक्ट्रोड कोणता असतो, ॲनोड. मग हा काय करतो, अपोजिट इलेक्ट्रोडकडे येतो, अट्रॅक्ट होतो फोर्स ऑफ अट्रॅक्शनमुळे. अपोजिट इलेक्ट्रोडकडे आला की हा काय करतो, क्लोरीन त्या ॲनोडला 2 इलेक्ट्रॉन देऊन टाकतो. कुणाकडून घेतलेले, सोडियमकडून घेतलेले ॲनोड कुणाला देऊन टाकतो, तो इलेक्ट्रॉन ॲनोडला देऊन टाकतो, आणि तो गॅसेसच्या फॉर्ममध्ये येऊन निघून जातो एअरमध्ये. आलं लक्षात. ही झाली रिॲक्शन कशावरती, कॅथोडवरची आणि ॲनोडवरची. आलं लक्षात, कॅथोड आणि ॲनोडवरची. आता या ठिकाणी तुम्हाला यूज ब्रेन पॉवरमध्ये काही क्वेश्चन दिलेले बघा, पहा या ठिकाणी काय दिलेलं आहे. पण ही जी रिॲक्शन असते, ही रिॲक्शन सगळी मोल्टन स्टेटमध्ये होत्या, लिक्विड फॉर्ममध्ये होत असते. सॉलिड फॉर्ममध्ये ह्या रिॲक्शन होत नाहीत. पाहूया आपण पुढे काय सांगते ते. Their extraction has to be done by the electrolytic reduction. For example, metal, sodium, calcium, magnesium are obtained by the electrolysis of their molten chloride salts. म्हणजे सोडियमचं, कॅल्शियमचं आणि मॅग्नेशियमचं जे काही इलेक्ट्रोलिसिस केलं जातं, पण ते इलेक्ट्रोलिसिस कशाचं केलं जातं, त्याच्या सॉल्टचं केलं जातं. म्हणजेच सोडियम क्लोराईड असेल, सोडियम कॅल्शियम क्लोराईड असेल किंवा मॅग्नेशियम क्लोराईड असेल, म्हणजे यांच्या क्लोराईडच्या सॉल्टचं इलेक्ट्रोलिसिस केलं जातं. इलेक्ट्रोलिसिस केल्याच्या नंतर या ठिकाणी इन दिस प्रोसेस मेटल डिपॉझिटेड ऑन कॅथोड. मग मेटल कोणत्या इलेक्ट्रोडवरती डिपॉझिट होतात, कोणत्या इलेक्ट्रोडवरती, कॅथोडवरती काय होत असतात, डिपॉझिट होत असतात. देन इन दिस प्रोसेस मेटल डिपॉझिटेड ऑन द कॅथोड व्हाईल क्लोरीन गॅस इज लिबरेटेड ॲट ॲनोड. आणि क्लोरीन नॉन मेटल्स हे कोणत्या, कशाकडे जातात, कोणत्या इलेक्ट्रोडकडे, ॲनोडकडे काय होत असतात, डिपॉझिट होतात आणि ते निघून जातात गॅसेसच्या फॉर्ममध्ये. नाव इलेक्ट्रोड रिॲक्शन ड्युरिंग द इलेक्ट्रोलिसिस ऑफ मोल्टन सोडियम क्लोराईड वी गेट अ मेटॅलिक सोडियम आर ॲज शोन बिलो. खाली तुम्हाला त्या रिॲक्शन दाखवलेल्या आहेत. या ठिकाणी पहा, कॅथोडवरती रिॲक्शन काय होते, सोडियम कॅथोडवरती येतो, कारण कॅथोडवरती कोणता चार्ज असतो, निगेटिव्ह चार्ज असतो, आणि सोडियमवरती पॉझिटिव्ह चार्ज असतो. सोडियम क्लोराईडमधल्या सोडियमवरती कोणता चार्ज असतो, पॉझिटिव्ह चार्ज असतो, आणि कॅथोडवरती निगेटिव्ह चार्ज असतो. मग सोडियम हा काय होतो, क्लोरीनपासून वेगळा होतो आणि कॅथोडकडे येतो. कॅथोडकडे आला की कॅथोडकडून तो इलेक्ट्रॉन घेऊन टाकतो, एक इलेक्ट्रॉन घेऊन टाकतो, आणि काय होतो, न्यूट्रल होऊन जातो. म्हणजेच ही कोणती रिॲक्शन झाली, रिडक्शन रिॲक्शन. त्याच्यानंतर ॲनोडवरती कोणता येतो, मग ॲनोडवरती पॉझिटिव्ह चार्ज असतो. ॲनोडवरती म्हणजेच त्याला पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड म्हणतो ॲनोडला. मग पॉझिटिव्ह इलेक्ट्रोडवरती कोणता येतो, क्लोरीन गॅस येतो. मग क्लोरीनवरती निगेटिव्ह चार्ज असतो सोडियम क्लोराईडमधल्या. मग निगेटिव्ह चार्ज असतो म्हणजे त्याने इलेक्ट्रॉन घेतलेले असतात. मग तो काय करतो, कुठे आलेला आहे, पॉझिटिव्ह इलेक्ट्रोडकडे आलेला आहे, ॲनोडकडे आलेला आहे. मग तो ॲनोडला काय करतो, ते 2 इलेक्ट्रॉन सोडियमकडून घेतलेले इलेक्ट्रॉन तो डोनेट करून टाकतो. लक्षात, डोनेट केल्याच्या नंतर मग काय होतं, या ठिकाणी इथे डोनेट केले बा, आणि हा न्यूट्रल झाला. डोनेट केल्याच्या नंतर तो न्यूट्रल झाला, म्हणजेच दॅट इज द ऑक्सिडेशन रिॲक्शन. हिलाच ऑक्सिडेशन रिॲक्शन. यूज ब्रेन पॉवरमध्ये तुम्हाला 2 क्वेश्चन विचारलेत पहा. राईट द इलेक्ट्रोड रिॲक्शन फॉर इलेक्ट्रोलिसिस ऑफ मोल्टन मॅग्नेशियम क्लोराईड अँड कॅल्शियम क्लोराईड. तुम्हाला रिॲक्शन लिहायच्यात दोन्ही. पहा या ठिकाणी मी तुम्हाला बोर्डवरती दोन्ही रिॲक्शन दिल्यात. कॅल्शियम क्लोराईडची रिॲक्शन कॅथोडवरती कशी होते, ॲनोडवरती कशी होते. पहा या ठिकाणी मॅग्नेशियम म्हणजे मॅग्नेशियम क्लोराईडमधला मॅग्नेशियमवरती 2 पॉझिटिव्ह चार्ज असतात, म्हणजेच त्याने 2 इलेक्ट्रॉन दिलेले असतात. मग या ठिकाणी आणि क्लोरीनवरती 2 निगेटिव्ह चार्ज असतात.
म्हणजेच या ठिकाणी मॅग्नेशियम क्लोराईडमधला मॅग्नेशियम हा कॅथोडकडे जातोच, म्हणजेच निगेटिव्ह इलेक्ट्रोडकडे जातो आणि निगेटिव्ह इलेक्ट्रोडकडून 2 इलेक्ट्रॉन घेतो आणि काय होतो, न्यूट्रल होतो, म्हणजेच रिडक्शन होत असतं. आणि क्लोरीन काय करतो, ॲनोडवरती जातो, म्हणजे पॉझिटिव्ह इलेक्ट्रोडकडे जातो आणि पॉझिटिव्ह इलेक्ट्रोडला काय करतो, 2 इलेक्ट्रॉन देऊन टाकतो, त्याच्याकडे असलेले मॅग्नेशियमकडून घेतलेले ते इलेक्ट्रॉन देऊन टाकतो. म्हणजे या ठिकाणी काय होतं, तो न्यूट्रल होतो आणि गॅसेसच्या फॉर्ममध्ये निघून जातो. दॅट इज द ऑक्सिडेशन रिॲक्शन. तीच रिॲक्शन आपल्याला कॅल्शियम क्लोराईडमध्ये पाहिजे. कॅल्शियम क्लोराईडमध्ये ॲनोडची रिॲक्शन आणि कॅथोडची रिॲक्शन कशी होते ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. तर कॅथोडवरती पहा कॅल्शियम येतो आणि कॅल्शियमवरती पॉझिटिव्ह चार्ज असतो कॅल्शियम क्लोराईडमध्ये असणाऱ्या, आणि तो कुणाकडून, कॅथोडकडून काय करतो, 2 इलेक्ट्रॉन घेऊन टाकतो आणि न्यूट्रल होतो, रिडक्शन रिॲक्शन होते. आणि क्लोरीन काय करतो, ॲनोडकडे जातो, त्याने कॅल्शियमकडून घेतलेले इलेक्ट्रॉन तो कुणाला देतो, ॲनोडला देऊन टाकतो आणि गॅसेसच्या फॉर्ममध्ये निघून जातो. दॅट इज द विच टाईप ऑफ रिॲक्शन, ऑक्सिडेशन रिॲक्शन. म्हणजे निगेटिव्ह चार्ज कमी झाले की ऑक्सिडेशन रिॲक्शन, किंवा पॉझिटिव्ह चार्ज वाढले की ऑक्सिडेशन रिॲक्शन. पण पॉझिटिव्ह चार्ज कमी झाले आणि निगेटिव्ह चार्ज जर वाढले दॅट इज द रिडक्शन रिॲक्शन. आलं लक्षात. तर या ठिकाणी आपला हा एक पॉईंट झाला. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे पुढचा पॉईंट, एक्स्ट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियम.